लक्ष्मी घराला ये हवी मला सासूबाई नाके डोळी नीटस वागाया सोबरी ओलांडून मापती नांदो आमुच्या घरी सासू मुख पाहण्याची झाली या जीवाला घाई मन हेच गीत गाई हवी एक सासूबाई जशी असते गवाई हवी एक सासूबाई सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासूबाई नमो नमः सासूबाई। आत्तापासून पुढचे 24 तास तू एकही शब्द बोलायचा नाहीस। काय? आबा अहो अभिलाषा, याच्यात थोडा आरडाओरडा करण्यासारखं काय आहे? नाही म्हणजे अशी कुठली परीक्षा असते का? असते का? कुठे असते की नाही मला माहिती नाही, पण इथे तुला द्यावी लागेल। लोक समोरच्याची परीक्षा घेताना त्याला जास्तीत जास्त त्रास कसा होईल याचा विचार करतात, पण मी मात्र तुझी परीक्षा घेताना तुझ्या भल्याचाच विचार केलाय। मौनव्रतामुळे म्हणे माणसाचं मन शुद्ध होतं, तेव्हा आता तुझ्या तोंडालाही आराम मिळेल आणि मनही शुद्ध होईल। हं? जमेल ना तुला? जमवावंच लागेल सासूबाई, नाही जमवलं तर तुमचा काटा मला कसा काढता येईल? अभिलाषा, आता तुझे मनातल्या मनात बोललीस ना तसे नाही बोलायचं। मी 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 दुसरं काही बोलत नव्हते, ह्याचा विचार करत होते की मी तयार आहे खरंच, या घरासाठी आणि घरच्या माणसांसाठी काहीही करायला तयार। सांगा ना तुम्ही। मग आता या क्षणापासून तो मौनव्रत धारण करायचंस। या पुढचे 24 तास तू एक शब्दही बोलायचा नाहीयेस, कुठे काही लिहायचंही नाही। हो जा। गायत्रीजी, तुम्ही फारच अल्पसंतुष्ट आहात। पहिली चाल जरी तुम्ही चालला असलात तरी दुसरी चाल माझी आहे, हे विसरू नका। काय करताय? घरात खूपच शांतता आहे नाही, तर वादळ येऊन गेल्यानंतरची शांतता। मी बाप्पाला हीच प्रार्थना करते की ह्या घरात अशीच शांतता असावी। कश्मीरा कशी आली नाही अजून? काळजी वाटते तिची। येतील परत। नाही, खूप हट्टी आहे ना म्हणून म्हटलं। आई पण हट्टीच आहेत ना म्हणून म्हटलं। आबा, ह्या घराला गायत्रीजींची किती गरज आहे, त्या या घरासाठी किती परफेक्ट आहेत हे पटवून द्यायचा मी तुम्हाला आधी खूप प्रयत्न केला होता, पण तुम्हाला माझं म्हणणं तेव्हा पटलं नव्हतं। आता तरी पटलंय ना?
मौन व्रत. अजिबात बोलू नकोस. कोणी ऐकलं ना तर पंचायत होईल. आणि काय ग अभिलाषा, तू गेलीस आणि माझी पंचायत करून ठेवली सगळं. अगं म्हणजे तू माझे सगळे कपडे या बॅग मध्ये भरून घेऊन गेलीस आणि मला घालायला काही कपडेच नाहीत. कालपासून मी एकाच पॅन्टवर आहे. आणि नशीब रात्री झोपायला मला एक वेगळा झब्बा मिळाला म्हणून, नाही तर कठीण होतं ग. आणि खरं सांगू अभिलाषा, काय ना, आज कुंडली न पाहता सुद्धा मी सांगू शकतो की माझ्या कुंडलीत आज नक्कीच काहीतरी सकारात्मक बदल घडलेले आहेत. म्हणजे माझ्या कुंडलीतली शनीची पीडा आहे ना, ती कायमची संपली आहे. कारण तू घरी परत आलीस म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, माझ्या कुंडलीत आजच्या दिवशी गुरु फारच प्रबळ असावा. नाही म्हणजे काय आहे, आजपर्यंत काय व्हायचं, तू बोलायचीस, मी ऐकायचो. पण आज दिवसभर मी बोलणार आहे आणि तू फक्त ऐकणार आहेस. गायत्रीची काय वा 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 वा. हा मणिकांचन योग आहे ना, प्रत्येक नवऱ्याच्या पत्रिकेत कधीतरीच येतो, अगदी अभावानं. वा वा वा, मला तर फार छान वाटतंय. कपडे कुठे, थांब, तू जातेस? नाही नाही, मी थांबतोय. काय कर, बोलू नकोस ना, पण मौन व्रत आहे, लक्षात ठेव. माझ्याकडे काय बघतेस? इथेच उभी असतं, दरवाजा उघड ना. बोलू नकोस ना फक्त. काही काम होतं का? हो होतं, पण अभिलाषाकडे. पण तुम्ही आत या ना. नाही ठीक आहे. अभिलाषा, मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती. हे मौन व्रत वगैरे बोलायला वाटतं तेवढं सोपं नाहीये. आणि तुला तर इतक्या वर्षांची खूप बोलायची सवय, तर तुझ्यासाठी तर ही खूप कठीण गोष्ट आहे, नाही का? तेव्हा मला असं वाटतं की तुझ्या बरोबर सतत एक जण असायला हवा, जो तुला सारखी आठवण करून देईल या मौन व्रताची, नाही का? हो. हा, तर मला असं वाटतं की मी आज तुझ्याबरोबर रात्री थांबावं. प्रथमेश, तुझी काही हरकत नाहीये ना? छे छे छे, हरकत काय असणार आहे? आणि तसंही गायत्रीजी, या घरात आल्यापासून तुम्ही योग्य तेच निर्णय घेताय, तेव्हा हाही निर्णय योग्यच असेल. अभिलाषा, तुझी काही हरकत आहे का? ठीक आहे, मग माझ्या रूम मध्ये चल, कपडे बदलून घे आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागूया. चल ये. अभिलाषा, येतेस ना? आबा, काय विचार करताय? नाही, जरा भूतकाळात रमलो होतो. ही मुलं लहान होती ना, तेव्हा आपापसात खूप भांडणं व्हायची त्यांची. मग शांती त्यांना समजावून सांगायची, खूप छान समजावून सांगायची आणि त्यांच्यातली भांडणं मिटवायची. पुढे काळ सरकत गेला, शांती गेली, मुलांची लग्न झाली आणि दुर्दैवानी माझी दोन्ही मुलं आपल्या बायकोच्या मुठीत गेली. मला बऱ्याच वेळा असं वाटलं की त्यांना समजावून सांगावं, त्यांच्याशी बोलावं, पण म्हटलं नको, घरामध्ये वाद वाढायला नको.
घरात शांतताच राहू दे. पण आता गायत्रीजी घरातली शांतता पुन्हा आणतील असं मला तरी वाटतंय. म्हणजे तुम्हालाही हेच म्हणायचंय ना की गायत्रीजी ह्या घराला एकत्र बांधून ठेवतील. आबा पण एक सांगू, जर एकमेकांमध्ये काहीच नातं नसेल तर एकत्र राहण्यालाही काही अर्थ नाही. गायत्रीजी या घरात आल्या तेव्हा त्यांनी ह्या घराला आणि घरातल्या प्रत्येक माणसाला आपलं मानलं, सगळ्यांवर तेवढंच प्रेम केलं. पण आपल्या सगळ्यांचं काय? आपण त्यांना कधी आपलं मानणार आहोत? जशी आपल्याला नात्यांची गरज आहे तशी त्यांनाही आहेच ना. त्यांनाही वाटतं की सगळ्यांनी त्यांच्यावर प्रेम करावं, आपलं म्हणावं. त्यांनाही वाटतं आबा की या तीनही मुलांनी त्यांना आई म्हणून हाक मारावी. त्यांच्या बाबतीत हा प्रसंग कधी येणार आहे याचं उत्तर माझ्याकडे नाही. कदाचित ते तुम्हीच सांगू शकता. अरे ही कॅश नेमकी घरात आल्यावर मी कसा वागणार आहे, काय रिएक्ट करणार आहे, मला खरंच काही कळत नाहीये आता. माझंही सुख काही फार काळ टिकणार नाहीये. नाही म्हणजे अभिलाषाचं मौन व्रत चाललंय म्हणून एवढी गाणी बिणी म्हणतोय. पुन्हा संधी मिळेल न मिळेल भगवंताला माहिती. म्हणजे आपलं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच या घरात काहीतरी वेगळं घडतंय नाही दादा. ऍक्च्युली तुला असं म्हणायचं आहे की आपल्या दोघांना खूप पूर्वीपासनं जे आणि जसं घडायला हवं असं वाटत होतं ना, ते आता हळूहळू आपल्या घरात घडायला लागलंय. म्हणजे अरे म्हणजे साधी गोष्ट आहे, त्या अभिलाषा वहिनीसमोर तुझं कायम असं मांजर झालेलं असायचं, तू कधीच काही बोलू शकायचं नाहीस. आणि कॅश तर माझ्यासमोर अशी मारे टेचात वावरायची की मला काही कळायचंच नाही मी कसा रिएक्ट हो. पण तू पाहिलंस ना, ती बाहेर पडली तेव्हा मी कसं धाडकन तिच्या तोंडावर दार बंद करून घेतलंय ते. दॅट इज व्हॉट कॉन्फिडन्स इज ऑल अबाउट. विघ्नेशराव, तुमचा हा जो काही कॉन्फिडन्स आहे ना, हा असाच राहू द्या शेवटपर्यंत, म्हणजे मिळवून. नाही तर आयत्या वेळी कच खाल. डोंट वरी. नक्की. येस. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. चहा. हा हा, चहा चहा. भाऊजी, एक महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का? कुठली? आपल्या सगळ्यांची काय इच्छा होती की ह्या घराची वाटणी होऊ नये. आता हे स्वप्न आईंमुळे हळूहळू पूर्ण होणार आहे. आईंमुळे? गायत्रीजी. हा. पण खरंच रे विघ्नेश, हे सगळं गायत्रीजींमुळे होतं हे आपण विसरलोच ना. दादा, मला तर असं वाटत होतं की मी ज्या प्रकारे दार लावून घेतलं ना कॅश समोर, त्यामुळेच ती घरी येत नाहीये. काही का असे ना, पण आईंचं ह्या घरात येणं किती महत्वाचं होतं हे आता पटलंय ना तुम्हाला? मी ही गोष्ट आधीपासूनच सगळ्यांना समजवायचा प्रयत्न करत होते, पण कोणी माझं ऐकतच नव्हतं. तुम्हीच सोडा, आबांच्या लग्नाचा विषय काढल्यावर ऋषीनेही मला वेड्यात काढलं होतं. कॅश वहिनी, अभिलाषा वहिनी मला स्वार्थी म्हणायच्या, पण मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम होते. हे सगळं ठीक आहे का मीरा, पण एकदा अभिलाषा बोलायला लागली की मग काय? आणि कॅश, ती जेव्हा परत येईल तेव्हा घरी आल्यावर गप्प बसेल असं वाटतंय तुला? मला तर ना आता गायत्रीजींच टेन्शन आलंय, त्यांचं काय होईल. हो रे भाऊजी, आईंनी हा निर्णय सगळ्यांच्या भल्यासाठी घेतलाय. सगळ्यांसाठी म्हणजे त्यात कॅश वहिनी आणि अभिलाषा वहिनी पण आल्याच ना. तुम्हाला कितीही भीती वाटत असली ना, तरी आता ह्या घरात तेच घडेल जे आईंना अपेक्षित आहे. आई, बरं झालं तुम्ही आलात. आज काय स्वयंपाक बनवायचा आहे हे विचारायला मी येणारच होते.
सांगा ना, काय बनवू आज मी? नेहमी दुसऱ्यांच्या आवडीचा विचार करत असतेस. स्वयंपाक करताना तरी स्वतःच्या आवडीचं काहीतरी कर. तुला आवडेल ते कर. ठीक आहे, फक्त विचारच करणार नाही तर तुमच्याकडून माझ्या आवडीचे सगळे पदार्थ बनवून घेणार आहे. पण आई, आज मला अभिलाषा वहिनींच्या आवडीची भाजी बनवायची. त्यांना भेंडी पण खूप आवडते आणि भोपळा पण. कुठली बनवू मी? वहिनी, बरं झालं ते आल्या. वहिनी वहिनी, तुम्हाला दोन्ही भाज्या आवडतात ना, भेंडी आणि भोपळा. मग आज कुठली बनवू, भेंडी की भोपळा? तुम्हाला बोलायचं नाहीये ना? पण काय वेडी आहे, तुम्हाला विचारत बसले. तुम्ही बोलला असता तर परत आई चिडली असते. सॉरी आहे वहिनी. हॅलो, अभिलाषा जरा बिझी आहे. तुम्ही थोड्या वेळाने फोन कराल का? मी मिसेस रत्न पारखी बोलतेय. हा, नमस्कार. कोण बोलताय आपण? बर, हा, ठीक आहे ठीक आहे. ओके, थँक्स. असं गप्प राहण्याचा एवढा त्रास होईल असं आधी वाटलं नव्हतं. पण आता हे असं गप्प बसणं अगदी जीवावर आलंय. या निमित्ताने हेही कळून आलंय की सासूबाई वाटतात तेवढ्या साध्या नक्कीच नाहीये. फार चतुर आहेत. मला नक्की कुठल्या गोष्टीचा जास्त त्रास होईल याची कल्पना असल्यामुळे त्यांनी गप्प बसायला भाग पाडलंय मला. ही गोष्ट आता जरी कुणाला बोलून दाखवणं शक्य नसलं तरी मी हे विसरणार नाही. सगळं काही मनात साठवून ठेवणार आहे. फक्त एकदा का हे मौन व्रत सुटलं की. अभिलाषा, तू परत मनातल्या मनात बोलायला लागलीस. नाही, तुझ्या मनात काय चाललंय हे ऐकायला मला आवडेल, पण तुझं मौनव्रत संपल्यानंतर. तू जरा लवकर इकडे ये, स्वयंपाकाला उशीर होतोय. भाजी चिरायला मदत कर. आई, तू रात्रभर कुठे होतीस? आम्हाला झोपच लागत नव्हती. काकू, माझी आई कुठे आहे? आई, तू बोलत का नाहीयेस? आई, तू छान ऍक्टिंग करतेस हा. आई, तू दमछरच नाही खेळतेस ना? काय करते? काय करते? काकू आहे ना, कुठल्या सिनेमाचं नाव सांगते. आई, देवाचा पिक्चर सांगते. काय रे पोरांनो, काय चाललंय? आबा, आम्हाला हेल्प करा ना. आई काय बोलते ते. हो आबा. एक मिनिट. बोला, काय झालंय? आई बोलतच नाहीये. माहितीये मला, ती बोलत नाहीये कारण तिचं मौन व्रत आहे. म्हणजे? मौन व्रत म्हणजे एक दिवस काहीही बोलायचं नाही. परीक्षा आहे तिची. अच्छा. देव तिची परीक्षा घेतोय. तुम्ही शाळेत जाता, खूप अभ्यास करता, मग परीक्षा देता, मग तुम्हाला चांगले मार्क्स मिळतात. आणि चांगले मार्क्स मिळाले की तुम्हाला काय मिळतं? बरोबर. तशीच आज तुमच्या आईची परीक्षा आहे. आणि या परीक्षेत ती जर पास झाली ना
तर सगळ्यात पहिल्यांदा तिला चॉकलेट देणारा मी असेन.